हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी। दिवाळी फराळातील करंजी गोड चवीची पारंपरिक राणी। दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाच्या तयारीला सुरुवात होते। त्या फराळातील एक खास आणि आवडती पदार्थ म्हणजे करंजी। करंजी ही तुपात तळलेली खमंग आणि गोड पदार्थ आहे। तिचं आवरण मैद्याचं किंवा रव्याचं असतं आणि आत भरलेलं सारण म्हणजे खोबरे, साखर, गूळ, खसखस, सुकामेवा आणि वेलदोड्याची अप्रतिम चव। तळल्यावर करंजीचं सोनेरी कुरकुरीत आवरण आणि आतून मऊसूर गोड सारण हा संगम प्रत्येक घासात दिवाळीचा आनंद द्विगुणित करतो। करंजीचे दोन प्रकार प्रसिद्ध आहेत, सुक्या नारळाची करंजी आणि गुळाच्या सारणाची करंजी। पण आजकाल चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि मलई करंजीसारख्या आधुनिक व्हेरिएशनलाही खूप लोकप्रिय झाले आहेत। परफेक्ट करंजी बनवण्यासाठी काही खास किचन टिप्स ह्या आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। क्रमांक 1, नारळाच्या म्हणजेच खोबऱ्याच्या करंज्या बनवताना पिठात गरम तेलाचे मोहन घालावे। त्यामुळे करंज्या खुसखुशीत राहतात आणि अजिबात मऊ पडत नाही। क्रमांक 2, करंजीच्या सारणामध्ये थोडी वेलची पावडर अवश्य घालावी। त्यामुळे सारण अतिशय स्वादिष्ट लागते आणि छान सुगंधही येतो। क्रमांक 3, करंजीच्या कडा तेलात गेल्यानंतर सुटतात आणि किंवा फुटतात। यासाठी तेलात सोडण्यापूर्वी करंजीच्या कडांना दूध लावून त्या व्यवस्थित दाबून घ्याव्यात, त्यामुळे त्या फुटणार नाहीत। क्रमांक 4, करंजी तळताना नेहमी मंद आचेवर तळाव्यात, पण आधी तेल चांगले तापून घ्यावे। तेल तापल्यानंतर मंद आचेवर करंजी तळल्याने त्या लालसर न होता पांढऱ्या शुभ्र होतात। क्रमांक 5, करंजीचे सारण बनवताना त्यामध्ये लागणारे खोबरे तुपावर छान खरपूस भाजावे, त्यामुळे सारण अत्यंत चविष्ट लागते। क्रमांक 6, करंजीचे पीठ मळून 30 मिनिटे तसेच ठेवावे, त्यामुळे पीठ छान मुरते आणि मळलेले पीठ हे सुती कापडात गुंडाळून ठेवल्यास ते शेवटपर्यंत मऊ राहते। क्रमांक 7, करंजीचे पीठ खूप घट्ट मळू नये, नाहीतर करंज्या नरम पडतात। क्रमांक 8, करंजी बनवताना मैद्यामध्ये थोडेसे मीठ घालावे, त्यामुळे करंज्या अधिक स्वादिष्ट लागतात। क्रमांक 9, पीठ मळताना त्यामध्ये गरम तूप किंवा तेलाचे मोहन अवश्य घालावे। तूप किंवा तेल हे कोरड्या मैद्याला नीट चोळून घ्यावे। हातात मुटका आला म्हणजे मोहन योग्य प्रमाणात आहे असे आपल्याला समजते। क्रमांक 10, परफेक्ट खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी 1 किलो मैद्यामध्ये पाव किलो रवा घालावा, त्यामुळे करंज्या अतिशय खुसखुशीत होतात। क्रमांक 11, करंजीचे सारण बनवताना लागणारे ड्रायफ्रूट्स आणि खोबरे हे तुपावर छान भाजून घ्यावे, त्यामुळे सारण हे खवट होत नाही। क्रमांक 12, करंजी तळण्यासाठी चांगल्या प्रतीचेच तेल वापरावे। क्रमांक 13, सर्व करंज्या तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून घ्याव्यात, त्यामुळे जास्तीचे तेल किंवा तूप निघून जाते आणि करंज्या तेलकट राहत नाहीत। क्रमांक 14, करंजी तळताना आच मंदच ठेवावी, त्यामुळे करंज्या खुसखुशीत होतील। जर आच मोठी ठेवली तर करंज्या बाहेरून लालसर होतील आणि थंड झाल्यावर मात्र मऊ पडतील। क्रमांक 15, करंजी तळताना अगदी अलगद आणि हलक्या हाताने एक एक करून टाकाव्यात। सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि अर्धा मिनिटानंतर मंद आचेवर तळाव्यात। क्रमांक 16, तळताना एखादी करंजी फुटली तर लगेचच ते तेल किंवा तूप गाळून घ्यावे, नाहीतर सारण जळून बाकीच्या करंज्यांना चिकटते आणि त्यामुळे चव आणि रंग बदलतो। क्रमांक 17, करंजीच्या सारणातील सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे, त्यामुळे करंज्या बराच काळ टिकतात आणि खराब होत नाहीत। क्रमांक 18, सुके खोबरे वापरल्याने करंज्या 20 ते 25 दिवस अगदी आरामात टिकतात आणि वासही येत नाही। क्रमांक 19, करंजीमध्ये सारण भरताना अगदी कोपऱ्यापर्यंत भरावे आणि ते बाहेर येणार नाही याची नीट काळजीही घ्यावी। क्रमांक 20, किमान 1 तास तरी पीठ भिजू द्यावे। जितके अधिक वेळेपर्यंत पीठ मुरेल तितक्या आपल्या करंज्या अधिक खुसखुशीत होतील। क्रमांक 21,
अशा प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्याव्यात आणि मग सगळ्या करंज्या बनून झाल्यावर खोलगट कढईत पुरेसे साजूक तूप किंवा तेल घेऊन त्या व्यवस्थित तळाव्यात. क्रमांक 12. तळल्यानंतर करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. तर दिवाळी फराळाच्याच म्हणजे करंजी बनवण्यासाठी लागणाऱ्या या आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. थँक्यू.